मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन आज नाशिक दौऱ्यावर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीची शक्यता। नागपूरमधील 5 परिसरातील संचारबंदी उठवली तर 3 परिसरात संचारबंदीत शिथिलता। यशोधरा नगरमधील संचारबंदी कायम। सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट सादर। सुशांत सिंहचा मृत्यू ही आत्महत्याच असल्याचं रिपोर्टमधून स्पष्ट। तर या चक्रवर्ती आणि परिवाराला सीबीआयकडून क्लीन चिट। आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। मुंबईतील रस्त्याच्या घोटाळ्याची चौकशीची मागणी करत शिंदेंवर आरोप। काल भाजप आमदारांकडूनही सभागृहात रस्त्यांचा मुद्दा उपस्थित। जनता जातीयवादी नाही तर पुढारी आहेत। आपल्या स्वार्थाकरता नेते जात उभी करतात। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे खडे बोल। बीड जिल्हा कारागृहात पतीच्या जीवाला वाल्मिक कराडकडून धोका। दादा खिंडकरांच्या पत्नीचं कारागृह अधीक्षकांना पत्र। खिंडकरला संरक्षण देत सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्याची मागणी। केंद्र सरकारकडून कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द। 1 एप्रिलपासून कांद्यावरील निर्यात शुल्क शून्य राहणार। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक। लोकल सेवेवर होणार परिणाम। वेळापत्रक पाहून प्रवास करण्याचं आवाहन। आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची विजयी सुरुवात। 7 विकेट्स राखून कोलकाता नाईट रायडर्सवर केली मात। केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। 1 एप्रिलपासून कांद्यावर कोणतंही निर्यात शुल्क आकारलं जाणार नाही। केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। केंद्र सरकारच्या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांनी स्वागत करत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचे आभार मानले। लासलगाव आणि पिंपळगाव इथून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असं म्हणत फडणवीसांनी कांदा निर्यात शुल्क हटवल्याच्या निर्णयाचं स्वागत केलं। राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सहकार मंत्री अमित शहा आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानले। त्या कांद्याला चांगला भाव मिळेल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला। कांदा निर्यात शुल्क हटवल्यामुळे खासदार अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारचे आभार मानले। आम्ही संसदेत वारंवार मागणी केली, आता यापुढे केंद्र सरकारचं धोरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने असेल, असं अमोल कोल्हे म्हणाले। केंद्र सरकारच्या निर्णयाचं खासदार निलेश लंकेंनी स्वागत केलं। कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याच्या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलनं केली, उशिरा का होईना सरकारला जाग आली, अशी प्रतिक्रिया निलेश लंकेंनी दिली। कांद्यावरील निर्यात शुल्क हटवावं ही अनेक दिवसांची मागणी आज पूर्ण झाली। आता कांद्याची निर्यात वाढून शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळेल। हमी भाव मिळण्यासाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावं, असं आवाहन खासदार भास्कर बगर यांनी केलं। नागपूर हिंसाचारानंतर लावण्यात आलेली संचारबंदी शिथिल करण्यात आली। 5 पावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा आणि इमामवाडा या ठिकाणची संचारबंदी पूर्णतः उठवण्यात आली आहे। तर कोतवाली, तहसील, गणेशपेठ या ठिकाणी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या पुढील आदेशापर्यंत यशोधरा नगरमधील संचारबंदी मात्र कायम असणार आहे। सामान्य जनता नव्हे तर राजकीय पुढारीच आपल्या स्वार्थासाठी जातीवाद करतात, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। जातपात, अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाहिजे, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राजकारण्यांचे कान टोचले। सिंधुदुर्गात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आज कुडाळ तालुक्यात पोलीस संचलन काल पार पडलं। 100 पोलीस कर्मचारी आणि 16 पोलीस अधिकारी संचलनात सहभागी झाले। यावेळी सोशल मीडिया नीट वापरा, अफवांवरती विश्वास ठेवू नका, असं आवाहन पोलिसांनी केलं। मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी आज 3ही मार्गांवरती मेगा ब्लॉक असणार आहे। त्यामुळे 3ही मार्गांवरील लोकल सेवेवरती परिणाम होणार आहे। त्यामुळे प्रवाशांना लोकल प्रवास करताना वेळापत्रक पाहूनच नियोजन करावं लागेल।
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वेनं मुंबई, नागपूर, करमाळी तसंच तिरुवनंतपुरम, पुणे, नागपूर आणि दौंड, कलबुर्गी दरम्यान 332 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांच्या नियमित रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत. त्यासोबत नांदेडला जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातनं गाडी धावेल. या रेल्वे गाडीच्या 24 अतिरिक्त फेऱ्या होतील. त्यामुळे मध्य रेल्वेनं चालवलेल्या उन्हाळी विशेष गाड्यांची एकूण संख्या आता 356 झाली आहे. कडक उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं आटत चाललाय. आणखी 2.5 महिने उन्हाळ्याचे बाकी आहेत. त्यामुळे संभाव्य पाणी संकट लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून भातसा आणि अप्पर वैतरणा या 2 धरणातील राखीव पाणीसाठा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेनं राज्य सरकारकडे मागितली आहे. राज्यात उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याकडे नागरिकांनी विविध कारणांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे सगळ्याच जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये या पाट्या लावण्यासाठीचे फिटमेंट सेंटर वाढवली जाणार आहेत. परिवहन आयुक्त कार्यालयाकडनं तसे आदेश शनिवारी राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना मिळालेले आहेत. उत्पादकांची एफआरपी एकरकमी देण्याचा कायदा आणि त्यासंदर्भात न्यायालयानं दिलेल्या आदेशामुळे साखर उद्योगापुढे नवं संकट उभं राहिलंय. देशातील ऊस उत्पादकांच्या थकीत एफआरपीचा आकडा 15,505 कोटी रुपयांवरती गेलाय. एकीकडे कायद्याची टांगती तलवार आणि दुसरीकडे आर्थिक डबघाईमुळे साखर कारखान्यापुढे सुद्धा ही रक्कम उभी करण्याचं मोठं संकट आहे. मुंबई विद्यापीठाचा 2025-26 या वर्षाचा 968 कोटी 18 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सिनेट बैठकीत मंजूर झाला. विद्यापीठानं यंदा 147 कोटी 63 लाख रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडलाय. यंदा विद्यापीठाची अर्थसंकल्पीय तरतूद 13% वाढली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठी एकूण 566 कोटी रुपये जमेचा आणि तब्बल 648 कोटी रुपये खर्चाचा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थसंकल्पात एकूण 82 कोटी रुपयांची तूट दर्शवली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 17 कोटी रुपयांनी ही तूट कमी झाली आहे. गेल्या 2 वर्षांपासून जागतिक आणि देशातील हवा प्रदूषणात उरणची अव्वल क्रमांकावरती नोंद होऊ लागली होती. मात्र काही दिवसांपासून यामध्ये सुधारणा झाली असून शुक्रवारी हा हवा गुणवत्ता निर्देशांक 59 अंकांवरती होता. या अंकात सातत्यानं सुधारणा होते. त्यामुळे वातावरण सुद्धा आल्हाददायक झालंय. मुंबईतील सर्व 13,79,086 झोपडीवासियांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं निविदा काढून महापालिकेच्या प्रभागनिहाय सर्वेक्षण संस्थांची नियुक्ती करण्याचं ठरवलंय. आतापर्यंत 40% बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झालं असून उर्वरित 60% पूर्ण करण्यासाठी एकाच वेळी अधिक संस्थांची नियुक्ती करण्याचा निर्णय प्राधिकरणानं घेतलाय. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील उडणाऱ्या मातीच्या प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी आयआयटीच्या अंतिम अहवालाआधी जी उत्तर विभागानं गवत लागवडीसाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे निधीचा प्रस्ताव दिला होता. पर्यावरण विभागानं त्याकरता 80 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय आणि निधी मिळताच टप्प्याटप्प्यानं रहिवाशांना विश्वासात घेऊन गवताची लागवड केली जाणार आहे. मुंबईत क्षयरोगाचे रुग्ण वाढत असून 2024 मध्ये एकूण 60,633 रुग्ण आढळले. त्यापैकी 53,638 रुग्ण मुंबईमध्ये वास्तव्यास होते. एकूण रुग्णांपैकी 38% हे फुफ्फुसाव्यतिरिक्त क्षयरोगाचे रुग्ण आहेत, तर 6% बाल रुग्ण आणि 9% औषध प्रतिरोधक रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे. राज्यात वाहन विक्रीसाठी आवश्यक असलेले व्यवसाय प्रमाणपत्र नसलेल्या वाहन वितरक आणि उत्पादकांवरती कारवाई करण्यास राज्य परिवहन विभागानं सुरुवात केली आहे. त्यानुसार मुंबईतील मुंबई सेंट्रल, वडाळा, अंधेरी, बोरिवली आणि पुणे या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली होती. त्यानुसार व्यवसाय प्रमाणपत्र नसलेल्या 36 वाहन विक्रेत्यांवरती कारवाई करण्यात आली, तर 34 वाहनं जप्त केली आहेत. नवी मुंबई महापालिकेनं मालमत्ता करावरील थकीत रकमेवरील विलंब शुल्क आणि दंडात्मक रकमेवरती अभय योजना सुरू केलेली असताना दुसरीकडे पाणी देयकांवरील विलंब शुल्क आणि दंडात्मक रकमेवरती 50% सूट देण्याबाबतची अभय योजना लागू केली आहे. 31 मार्च 2025 पर्यंत ही अभय योजना लागू असेल. कोरोना काळात आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी कंत्राटी पद्धतीनं घेण्यात आलेले कर्मचारी अद्यापही पालिका सेवेत कार्यरत असून त्यापैकी कामचुकार असलेल्या 100 कर्मचाऱ्यांना ठाणे महापालिकेनं कामावरनं काढून टाकण्याची कारवाई वर्षभरात केली. या निमित्तानं कामचुकार कर्मचाऱ्यांना पालिकेनं घरचा रस्ता दाखवल्याची चर्चा सुरू आहे.
राज्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढू लागल्यामुळे उष्णतेशी निगडीत आजारांचा धोका वाढू लागलाय. राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ सुरू असून आतापर्यंत 21 रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण हे गडचिरोलीमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना खबरदारीचा इशारा दिलाय. येत्या वेळेस झाले